त्यासाठी आपल्याला विनंती करतो की आपण या ठिकाणी या सभेला संबोधित करावं. महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवरायांना नमन करून, शाहू आंबेडकर फुलेंच्या महाराष्ट्राला नमन करून स्टेजवर उपस्थित असलेले आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री राजाभाऊ खारी यांचे सर्व सहकारी, राखीव महिलासाठी राखीव नगराध्यक्ष पदाची जागा जाहीर झाल्यानंतर विरोधकाकडून आम्हाला असं हिनवलं गेलं की यांचं नाव पुढे येतं, यांच्या घरात तर काय चूल मूल आणि मूल ह्याच्याशिवाय काय कोणाला महिलांना शिक्षण दिलेलं नाही, काय नाही, काय जमणार आहे म्हणजे त्यांना. हे कसले काय मूर्ख तर म्हणले आपल्या सुनेला पाठवायला लागले म्हणजे नगरपालिकेत. मी त्या अशा पद्धतीचं भाष्य करणारा एवढं सांगू इच्छितो, पुस्तकी शिक्षण काही असो, पुस्तकी डिग्री काही असो, आमच्या सुनबाईने माणुसकीच्या शाळेत शिक्षण घेतलेलं आहे आणि ती माणुसकी ही आजची काही पिढ्या आम्ही सांभाळली. आत्ताच्या प्रचारात विरोधकाकडून एकच मुद्दा, पाणी पाणी पाणी. बहुतेक त्यांच्या तोंडच पाणी पाण्याची वेळ आलेली, त्यामुळे ते पाण्याशिवाय कशावरच काही बोलत नाही. 35-40 वर्षात जो पाण्याचा पुरवठा होता, अशी लोकसंख्या होती, पाण्याचा वापर किती होता, आणि माझ्या आधीच्या वक्त्यांनी सांगितल्याप्रमाणे ती जुनी उलट्या पद्धतीने जोडलेली नेहमी फुटत चाललेली पाईपलाईन. तो मुद्दा लक्षात घेऊन राजेभाऊंनी 300 कोटी रुपयापेक्षा जास्त निधी मिळवून नवीन पाईपलाईन, मला वाटतं मगाशी मी हिप्परकरांचीच एक क्लिप पाहिली की फक्त 10% काम शिल्लक राहिलेलं आहे पाण्याचं. आम्हालाही माहिती आहे की पाण्याशिवाय जीवन नाही आणि पाणी म्हणजे जीवन. आता तो पूर्वीचा काळ राहिलेला नाही की नगरपालिकेने नळाला पाणी सोडायचं आणि घरच्या महिलांनी घागरी घेऊन त्या नळातून घरात पाणी वाहून न्यायचं. धावपळीचं जीवन, पाण्याचं वाढलेलं वापर, त्या सगळ्याचा अभ्यास करून हे पाणी थोडी कळ काढा, ते पाणी आपल्याला येतं. आणि मगाशी मी म्हणल्याप्रमाणे की माणुसकी, जी स्त्री घरात माणुसकीनं वागू शकते, घरातल्या सर्व घटकांना माणुसकीनं सांभाळून घेते, घरचं आणि माहेरचं नाव त्या माणुसकीनं उज्ज्वल करते, अशी एक स्त्री आज तुमच्या पुढे नगराध्यक्ष पदासाठी उभा आहे. तिला आणि तिच्यासोबत उभे असलेले भाजप पक्षाचे उमेदवार आणि धनुष्यबाणाचे शिंदे गटाचे उमेदवार या सर्वांना आपण बहुमताने निवडून देऊ. बार्शीचा विकासाचा गाडा जो राजाभाऊ एकटी ओढत आहे त्याच्यात आपण सर्वांनी सामील व्हावं अशी आपल्याला विनंती करून आशा करू शकतो. धन्यवाद. आदरणीय पालकमंत्री जयकुमार भाऊ गोरे साहेब आपल्याला सांगू इच्छितो, ज्यावेळेस ही बार्शी नगर परिषद बार्शीची सार्वत्रिक निवडणूक जाहीर झाली त्यानंतर या ठिकाणी भरपूर प्रवेश आपल्या या भारतीय जनता पार्टीमध्ये या ठिकाणी झाले आणि त्यामध्ये सगळ्यात उल्लेखनीय प्रवेश जर कोणता झाला असेल तर युवकांच्या गळ्यातील कैद असलेले आदरणीय नानासाहेब बुवानी यांचा या ठिकाणी जाहीर प्रवेश भारतीय जनता पार्टीमध्ये झालाय. मी माननीय जयकुमार भाऊ गोरे साहेब आपल्याला विनंती करतो की आपण त्यांना भारतीय जनता पार्टीमध्ये या ठिकाणी सामील करून घ्यावं. शिवसेना उभाटा गटाचे शिवसेना शहर प्रमुख असलेले आदरणीय नानासाहेब बुवानी यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश झालाय. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांच्या या ठिकाणी स्वागत करूया. यानंतर नवनाथ गायकवाड व विश्वनाथ गायकवाड परिवाराचा देखील या ठिकाणी नगरपालिकेच्या या निवडणुकीच्या निमित्तानं भारतीय जनता पार्टीमध्ये या ठिकाणी प्रवेश झालाय. त्यांचा देखील आपण भारतीय जनता पार्टीचा गमजा घालून या ठिकाणी त्यांचा देखील आपण या ठिकाणी सन्मान करावा अशी आपल्याला विनंती आहे. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचं देखील या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत करूया. यानंतर
संतोष सावळे व सावळे परिवाराचा देखील या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश झालेला आहे. त्यांचा देखील या ठिकाणी सन्मान होणार आहे. ॲडव्होकेट योगेश सावळे आपल्याला देखील विनंती, आपण देखील या प्रवेशासाठी जायचे. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचं या ठिकाणी स्वागत करूया भारतीय जनता पार्टीमध्ये. यानंतर बार्शीमध्ये एक मुलुक मैदानी तोप म्हणून ओळखले जाणारे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे किशोरजी मांजरेकर यांचा देखील या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश झाला. त्यांचा देखील या ठिकाणी आपण सन्मान करावा अशी आपल्याला विनंती आहे. तालुका कार्याध्यक्षपदी ते कार्यरत होते, त्यांचा या ठिकाणी सन्मान व्हावा. आणि सगळ्यात मोठी गोष्ट अशी की प्रभाग क्रमांक 15 मध्ये असंख्य मुस्लिम कार्यकर्त्यांचा या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश झाला. मी सर्वांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती येऊन या ठिकाणी आपला सन्मान स्वीकारायचा आहे. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण या ठिकाणी प्रभाग क्रमांक 15 मध्ये सर्व कार्यकर्त्यांचं स्वागत करूया. तसेच भारतीय जनता पार्टीमध्ये अजून एक महिला आघाडीचा खूप मोठा प्रवेश झाला आहे. ते म्हणजे सोलापूर जिल्ह्याच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या महिला अध्यक्ष आदरणीय सुवर्णाताई शिवपुरे मॅडम यांचा देखील या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश होणार आहे. आदरणीय विजय वायकोळे आपल्याला विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचे. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण या सर्व मुस्लिम समाजातील कार्यकर्त्यांना या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केल्याबद्दल त्यांचं या ठिकाणी अभिनंदन करूयात. यानंतर आपल्या प्रभाग क्रमांक 16 मधील अपक्ष उमेदवार अनिलजी पवार यांनी देखील या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला पाठिंबा दिला. भारतीय जनता पार्टीचा महायुतीचा सगळ्यांनी जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये या सर्व कार्यकर्त्यांचं या ठिकाणी आपल्या भारतीय जनता पार्टी महायुतीमध्ये या ठिकाणी स्वागत करायचंय. आदरणीय गणेश नाना यांना जर आपल्याला विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यायचे. आदरणीय महेश देवा यादव आपल्याला देखील विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यायचे. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या सोलापूर जिल्ह्याच्या महिला अध्यक्षा शिवपुरे ताई यांचं देखील या ठिकाणी आपण स्वागत करतो जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये. आदरणीय सुवर्णाताई शिवपुरे मॅडम यांचं या ठिकाणी स्वागत करूया. तसेच दिव्यांग भव्य क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य बार्शी शाखेचे अध्यक्ष मनोज पवार यांचा देखील या ठिकाणी सन्मान होणार आहे. त्यांचा देखील भारतीय जनता पार्टीमध्ये या ठिकाणी प्रवेश होतोय. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण सर्व भारतीय जनता पार्टीमध्ये सामील झालेल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत करायचंय. हो आप आहे का जाऊ तुम्ही असं करा जाऊ तुम्ही मालकाला बोलता तुम्ही बाजू मांडा मालक बोलत तर तुम्ही बाजू मांडा. आदरणीय गणेश नाना नंतर महेश
तेव्हा यादव आपल्याला विनंती आहे आपण व्यासपीठावरती यायचंय. यानंतर आदरणीय धनंजय डावार यांचा देखील भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश होतोय. धनंजय डावार आपल्याला विनंती आहे आपण देखील या ठिकाणी आपला सन्मान स्वीकारायचा आहे. आपण त्यांना देखील या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केल्याबद्दल त्यांचं देखील या ठिकाणी स्वागत करूया. आदरणीय बार्शी नगर परिषद बार्शीचे माजी नगरसेवक आमचे मार्गदर्शक आदरणीय विलास आप्पा यांचे आपल्याला विनंती करतो की आपण या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं. आदरणीय आप्पा बार्शी नगर परिषद बार्शीचे माजी नगरसेवक आदरणीय विलास आप्पा यांचे या ठिकाणी या सभेला संबोधित करतील. चांगलंच बोललो. धनंजय डावार यांचा देखील या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश होतो. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचं देखील या ठिकाणी स्वागत करूया. दत्ता कांबळे यांचा देखील या ठिकाणी प्रवेश होतोय. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचं देखील या ठिकाणी स्वागत करूया. धन्यवाद. यानंतर या सभेला संबोधित करतील बार्शी नगर परिषद बार्शीचे माजी नगरसेवक आदरणीय विलास आप्पा यांचे. बार्शी नगरपालिकेच्या या 2025च्या निवडणुकीच्या निमित्तानं आज भारतीय जनता पक्षाच्या वतीनं आणि महायुतीच्या वतीनं आज ही प्रचार सभा या ठिकाणी आयोजित केलेली आहे. यासाठी उपस्थित असलेले या सोलापूर जिल्ह्याचा एक खमके पालकमंत्री की ज्यानं आज हा सोलापूर जिल्हाच संपूर्ण भाजपमय केलेला आणि असा एक कर्तबगार पालकमंत्री आपल्याला लाभलेला आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेले तुम्हाला सर्वांचे नेते श्री राजाभाऊ राऊत, त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेले स्टेजवरील सर्वच मान्यवर आणि नगराध्यक्ष पदासाठी उपस्थित असलेले आमच्या भगिनी तेजस्वी कटले आणि सर्व नगरसेवक उपस्थित बंधू आणि भगिनींनो, आज आपण चित्र पाहतोय. लोकसभेनंतर विधानसभा झाली, त्यामध्ये काही मतांच्या फरकाने आपला पराभव झाला. त्याला काही कारण असते, परंतु या 1 वर्षाच्या कालावधीमध्ये लोकांना कळून चुकलं त्याने आपण काहीतरी फार मोठी चूक केली आणि आज ते चित्र समोर दिसत आहे. खरोखर लोकांना या शहर तालुक्यामध्ये पश्चाताप झाला की या 1 वर्षामध्ये या लोकप्रतिनिधीनं या शहरासाठी तालुक्यासाठी काय केलं. नुसत्या बोलायच्याच गप्पा. आणि खरोखर मी त्या विरोधकाला मार्ग देतो, राजभाऊ तुम्हाला तेवढंच जमत नाही की लोकांना फसवायचं कसं, बोलून फसवायचं कसं, हे एवढं त्याला जमतंय. आज आपण बघतोय या पाणी प्रश्नावर त्यांनी एक हायलाइट केलं, फोकस केलं, परंतु वस्तुस्थिती आज तुम्ही पाहताय की आज 25-30 वर्षापूर्वीची जुनी पाईपलाईन योजना ती करतानाच मुळात चुकीच्या पद्धतीने झाली आणि त्यामुळे आपल्याला बार्शीकरांना फार मोठा त्रास सहन करावा लागला. आणि ह्या उलट 16च्या उलट्या बोंबा आज आपण बघतोय की योजना जवळजवळ 70% पूर्ण होत आलेली आहे. आज सोशल मीडियावरती व्हायरल झालेला आहे, परंतु बोलण्यासारखा मुद्दाच नाही. विकास कामाच्या बद्दल आपण पाहतोय 30 वर्ष आपण त्यांची आमदारकी भोगली. काय 30 वर्षामध्ये या बार्शी शहराचं चित्र होतं. आज सगळे सुंदर तुम्ही मतदार आहात. या बार्शी तालुक्याचा शहराचा कधी काय तो इतका काळा पालट झालेला आहे.
अरे आज तुम्ही 4,000 कोटी विश्वाण्याची नकास केली असतील. अरे 30 वर्ष या पारशीकरांचे काय हाल झाले, काय रस्ते होते. आज चित्र बघतो आपण, आज मोठे रस्ते, कॉन्क्रीटचे रस्ते. काय केलं तुम्ही? एक नगरपालिकांची योजना 20-22 कोटीची होती, त्याचं किती कौतुक झालं. आणि आज हे करत असताना मला वेळ कमी आहे, पुढच्या सभेत बोलता येईल, परंतु एक निश्चित सांगतो की आज भविष्यकाळाची गरज राहिलेली नाही. या 3 तारखेला हा आपल्या भाजपी महायुतीचा उमेदवार आणि आपल्या तेजस्वी कत्रे या प्रचंड मताधिक्यानं निवडून आल्याशिवाय राहणार नाही. एवढंच या निमित्तानं बोलतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. यानंतर या ठिकाणी या सभेला संबोधित करण्यासाठी आमंत्रित करतोय ॲडव्होकेट योगेजी सावळे. आपल्याला विनंती करतो की आपण या सभेला या ठिकाणी संबोधित करावं. ॲडव्होकेट योगेजी सावळे. बार्शीची मुलुंड मैदानी तोफ असलेले आदरणीय किशोरजी मांजरे मगाशी पाठीमागे बसले होते, त्यांचा या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातला धक्कादेव या ठिकाणी त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे. या ठिकाणी मान्यवर बहिणींना आणि मित्रांना, या ठिकाणी बोलताना, विकासाचं बोलताना मोठा आवाज नाही तर मन मोठं होतं. लक्षात ठेवा मित्रांनो, शिवसृष्टी असो, सिमेंट कॉन्क्रीट रस्ते असो, पाणी उपसंचनाचा प्रकल्प असो, नगर विकासापासून ते सांस्कृतिक प्रकल्पापर्यंत, पाणी पुरवठ्यापासून रस्त्यापर्यंत राज्यातील सहकारी निधीतून बार्शीचा चेहरा मला बदलतो. मित्रांनो लक्षात ठेवा, बार्शी बदलते. बार्शी म्हणते मी बदलत आहे, तूही बदल. मी पुढे जात आहे, तूही ये. राजभाऊच्या प्रामाणिक प्रयत्नांना आपण सर्वांनी साथ द्यायची आहे. शिवसृष्टी जर बघितलं तर एक जादूच आहे. लक्षात ठेवा मित्रांनो, आपल्या महाराष्ट्रात गडचिरोलीत वास करणारे छत्रपती शिवाजी महाराज यांचं जीवन म्हणजे पराक्रमी शाळा मित्रांनो. आणि ती शाळा प्रत्यक्ष आपल्या बार्शी तालुक्यात उभी आहे. माझा नेता बोलणं जरी भावी नसला तरी कामातले वारे. लक्षात ठेवा मित्रांनो, काम बोलतं, काम जबरदस्त आहे. वेळ कमी आहे. एकच सांगेन, विकास थांबणार नाही, मी थांबणार नाही, तुम्हीही थांबणार नाही आणि राजभाऊ सुद्धा थांबणार नाही. लक्षात ठेवा मित्रांनो. स्टँड सोबत मी जात होतो, मी आमचे उमेदवार मिळू शकतात. मध्येच एक गाडा बसवत त्याने कॉन्स्टेबलला आता गर्दी फुल जमली, उठता झाला, सगळे मारतात. एक जण ओके साहेब तुम्ही फार प्रदूषण करताय, या उठता झाला. मी गेलो त्या गाड्याच्या कानात 2 शब्द बोललो, गाडं पळत सुटलं. कॉन्स्टेबल म्हणजे साहेब तुम्ही काय म्हणत त्याला? मी त्याला एकच म्हणालो, तुला महाविकास आघाडीत जायचंय का? आणि गाडवाला गेलं आपण तर माणसं आहोत. या ठिकाणी मी आवडून सांगतोय, बार्शीचा बदल हा 1 दिवसाचा नाहीये मित्रांनो. लक्षात ठेवा, बार्शीचा बदल 1 दिवसाचा नाहीये, पण त्या 1 दिवसाच्या योग्य निर्णय होतो. तो दिवस आहे 2 तारीख. येत्या 2 तारखेला कमळ या चिन्हावर बटन दाबून आपण सर्वांनी राजभवनाला साथ द्यायची आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. यानंतर या ठिकाणी या सभेला संबोधित करण्यासाठी आमंत्रित करतोय बार्शी नगर परिषद बार्शीचे माजी नगराध्यक्ष आदरणीय रमेश अण्णा पाटील. आपल्याला विनंती करतो की आपण या सभेला या ठिकाणी संबोधित करावं. आदरणीय रमेश अण्णा नमस्कार. आपल्याला विनंती आहे आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हावं. आजच्या सभेसाठी व्यासपीठावर उपस्थित असलेले आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय गोरे साहेब, आपल्या तालुक्याचे नेते आदरणीय राजेभाऊ राऊत, सन्मान्य व्यासपीठ आणि या महत्त्वपूर्ण अशा होत असलेल्या सभेसाठी उपस्थित असलेल्या सर्व
उपस्थित बंधू आणि भगिनी, खरं तर आपल्याला वेळ कमी आहे आणि बहुन आचारसंहिता घातलेला आहे, त्यामुळे मोजकूच बोलायचं. परंतु काल या सभेमध्ये काही जणांना त्या ठिकाणी कामासंदर्भात उल्लेख केला, म्हणून फक्त थोडक्यात उल्लेख करतो मी की आपण एवढा मोठा राज्याचा विकास करून सुद्धा 3-4 कामं केलं म्हणजे विकास असतो का असं आपल्याला हिनवलं जातं. म्हणून करता मी या ठिकाणी फक्त कामाचा उल्लेख करतो, ती सुद्धा फक्त ठळक कामाचा. याची दखल शक्यतो पत्रकारांनी घ्यावी आणि हा प्रश्न त्यांना विचारावा. आपल्या सोलापूर जिल्ह्याला जाणारा जो रस्ता आहे पोस्ट ऑफिस पासून ते सोलापूरला, तो रस्ता सुद्धा आपण केला. आज कासवाडीकडे जाणारा रस्ता तोही आपण केला. अलीकडे हायवे स्टॉप पासून कासवाडीकडे जाणारा रस्ता सुद्धा आपण केला. बार्शी हद्दीतला जवळपास 5.5 किलोमीटर जैन मंदिरापासून ते लातूर रोडला त्या जामगावच्या हद्दीपर्यंत तो रस्ता सुद्धा आपण 92 कोटीचा आपण केला. या हा उभय रस्ता बायपास पर्यंत सुद्धा आपण केला. 100 फुटी रस्ता आपले नगरसेवक पिंटू गावराच्या घरापासून ते परांडा रोड पर्यंतचा रस्ता आपण सगळ्यांना बघितला, किती सुंदर आणि भव्य रस्ता आहे, तो रस्ता आपण केला. तसंच तारसोंदरी रस्ता जाणारा रस्ता आपण केला. मंगळवारातून आपल्या दसकोंडकडे जाणारा रस्ता सुद्धा आपण केला. 100 त्या भरावरून जाणारा गणेश तलावाच्या भरावरून जाणारा रस्ता सुद्धा आपण केला. त्याच पद्धतीने सुभाषनगरकडे जाणारा रस्ता केला, गावचाकडे जाणारा रस्ता केला, लातूरकडे जाणारा रस्ता आपण केला. आता 3-4 रस्ते आहेत ते मी फक्त प्रमुख रस्त्याची नावं उल्लेख केला. परंतु अत्यंत जबाबदार लोक सुद्धा असं म्हणतात की 3-4 कामं केली म्हणजे विकास केलाय का. या बार्शी शहराला जोडणारा प्रत्येक रस्ता अत्यंत सुंदर, भव्य आणि आपल्या बार्शी शहराच्या सौंदर्यात भर पाडणारे अशा प्रकारचे रस्ते करून बार्शी शहराचा एक चेहरा मोडा बदलण्याचं काम राजगुरू त्यांच्या नेतृत्वाखाली केलेलं आहे. म्हणून मला आज वेळाभोळी जास्त बोलत नाही, निश्चित उद्या काय बाकीचं बोलू, परंतु सर्व समाजाला, सर्व जातीदाला मला बरोबर घेऊन जाणारं आपलं नेतृत्व आहे. स्वतःचं कौतुक स्वतःने कधीच करत नाही, ते सगळं श्रेय दुसऱ्याला देतात. म्हणून या ठिकाणी सर्व जातीला बरोबर घेऊन जाणाऱ्या नेतृत्वाबद्दल 2 शब्द बोलतो. ना जात पर ना पात पर, ना जात पर ना पात पर, सिर्फ जनते की बात पर. धन्यवाद. धन्यवाद. आम्हाला यानंतर या ठिकाणी या सभेला संबोधित करण्यासाठी आमंत्रित करतोय बार्शी नगर परिषद बार्शीचे माजी नगराध्यक्ष आदरणीय ॲडव्होकेट आसिफभाई तांबोळे. आपल्याला विनंती करतो की आपण या सभेला या ठिकाणी संबोधित करावं. ॲडव्होकेट आसिफभाई तांबोळे. नमस्कार बंधू आणि भगिनींनो, आपल्या बार्शी नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणूक 2025च्या प्रचारार्थ आज रोजी आवर्जून आपल्या प्रचारासाठी आलेले सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय गोरे साहेब, तुम्हा सर्वांचे लाडके नेते माजी आमदार मान्य राजभाऊ राऊत, व्यासपीठावर उपस्थित लक्ष्मीकांत ठोंगेजी, तसेच भाऊसाहेब आंबेडकर, रमेशांना पाटील आणि उपस्थित सर्वच मान्यवर आणि मतदार बंधू भगिनी, आपल्याला पालकमंत्री आणि राजभाऊंचे विचार जास्त वेळ ऐकायचे, त्यामुळे मी जास्त बोलत नाही. परंतु या निमित्ताने मी माझ्या सर्व बार्शीकर बंधू भगिनींना सांगू इच्छितो, 2016 ते 2021 मध्ये 2016 मध्ये तुम्ही बार्शीकरांनी भगवंताच्या आशीर्वादानं मला जनतेतून निवडून दिलेलं होतं. राजभाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या नेतृत्वाखाली 5 वर्ष यशस्वीपणे मला आणि माझ्या सर्व नगरसेवकांना सलग 5 वर्ष भाऊ मला काम करण्याची संधी देण्यात आलेली आहे. त्यावेळेस माझ्या आधी पालकमंत्र्यांना आवर्जून सांगू इच्छितो की साहेब, त्याच्या आधी 1 महिना, 3 महिने, 6 महिन्याचे असे नगराध्यक्षपद होते, परंतु राजभाऊंच्या सहकार्याने 5 वर्ष सलग आणि ते काम करत असताना आमच्या नगराध्यक्षांना काम करताना सुद्धा निर्णय घेण्यासाठी असा आमच्या शेजारी कुणी दबाव नसायचा, पूर्ण स्वतंत्र असायचं. आणि मला माझ्या कार्यकाळात मला अभिमान आहे की
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचं शिवसृष्टीचं काम माझ्या काळाचा भाऊ आणि रक्षक मालक यांनी अतिशय सहकार्य केलं. नानाराव सहकार्य केलं त्या कामात. आणि आमचं नाव एक मुस्लिम समाजासाठी एक भूषण बाब आहे मित्रांनो. आज एक बार्शी शहरामध्ये त्या शिवसृष्टीमुळे वैभव शहरामध्ये वैभव भर पडलेली आहे. जास्त वेळ घेत नाही. मी आवर्जून पालकमंत्र्यांना सांगू इच्छितो की बार्शी शहरात आणि तालुक्यात सामाजिक सलोखा राखण्यासाठी म्हणून राजाभाऊंकडे बघितलं जातं. आणि याचंच एक उदाहरण म्हणजे साहेब आता या निवडणुकीत 42 पैकी 6 मुस्लिम नगरसेवकांना महिलांना आणि पुरुषांना राजाभाऊंनी तिकीट देऊन त्यांना प्रतिनिधित्व करायची संधी दिलेली आहे. आणि त्यामुळे भाऊ मी काय म्हणजे नुसतं मुस्लिम समाजाचा एक प्रतिनिधी म्हणून इथे बोलत नाही. माझे हिंदू समाजात सुद्धा माझा जास्त बसतो नाही आणि मित्र आहेत. परंतु मुस्लिम समाज आमचे इरफान भाईकडे मुस्लिम समाज हो आम्ही म्हणजे सर्व नगरसेवक आपले 41 नगरसेवक जे आता निवडणूक लढवत आहेत त्या सर्वांना आणि तसेच आमच्या कथलेताईंना सुद्धा जास्तीत जास्त मताने आम्ही निवडून आणू एवढीच मी आपण सर्वांनी या निमित्ताने पालकमंत्र्यांनी राजाभाऊंना ग्वाही देऊया. तेवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. या ठिकाणी 42 जागांसाठी नगरसेवक पदाच्या 42 जागांसाठी या ठिकाणी निवडणूक लागली होती. परंतु नीतीला पण माहीत होतं की यांनी अफवा पसरवून विधानसभेला आपला पराभव केला. परंतु नीतीला माहीत होतं की या नगरपालिकेला यांचं काही चालणार नाही. म्हणून प्रभाग क्रमांक 7 मधून या ठिकाणी आपल्या भारतीय जनता पार्टी महायुतीच्या या ठिकाणी शिवसेनेच्या एक उमेदवार मीराबाई नाळे यांचा या ठिकाणी बिनविरोध नगरसेवकपदी त्यांची निवड झाली. त्यांचा सन्मान या ठिकाणी पालकमंत्र्यांच्या शुभहस्ते व मान्यवरांच्या शुभहस्ते या ठिकाणी होणार आहे. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचं या ठिकाणी अभिनंदन करायचंय. बार्शी नगर परिषद बार्शीची निवडणूक लागली आणि विजयी स्थळाने आपल्या भारतीय जनता पार्टी महायुतीने या ठिकाणी दिले. मीराबाई नाळे यांच्या रूपानं पहिली अधिकृत नगरसेविका बार्शी नगर परिषदेची झाली. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचं या ठिकाणी स्वागत करायचे, अभिनंदन करायचे. थांबव त्यांना. यानंतर या ठिकाणी या सभेला संबोधित करण्यासाठी आमंत्रित करतोय आदरणीय आपल्या बार्शीचे शिवसेना नेते आदरणीय भाऊसाहेबचे आंबेडकर आपल्याला विनंती करतो की आपण या सभेला या ठिकाणी संबोधित करावं. महाराष्ट्राचा जबाबदार आहे शिवछत्रपती हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेब, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, फुले शाहू अहिल्यादेवी होळकर, महात्मा बसवेश्वर यांच्या चरणी नतमस्तक होतो. आपण जे आता रिस्पॉन्स किंवा हे दिला त्याबद्दल मी आभारी आहे. परंतु भाऊचे मी पोलीस खात्यात होतो, भाऊचे आदेश आहेत, आता काही बोलायचं नाही. आज आपल्या व्यासपीठावरती पहिल्यांदाच मी माझ्या पालकमंत्र्यांशी भेटलेलो आहे. माननीय जयकुमार गोरे साहेब यांचं नाव आणि जरा मगाशी साहेबांना सोलापूर जिल्हा भाजपमय केलेला आहे साहेब. आणि त्या दृष्टिकोनातनं या ठिकाणी व्यासपीठावरती ते आहे तर त्यांच्या बाजूला बसण्याचं सौभाग्य मला मिळालं. आज विकासरत्न या बार्शीचं वैभव भगवंतरत्न माननीय राजाभाऊ राऊत यांच्याबरोबर खांद्याला खांदा लावून या ठिकाणी आपण काम करतो. भविष्यामध्ये सुद्धा बार्शीचा विकास करण्यासाठी वेळ कमी आहे, बाकी मी काय बोलणार नाही. परंतु जे विरोधकांचं चाललेलं आहे ते षडयंत्र आपण ओळखायला पाहिजे. आपण व्हिडिओ सगळ्यांनी फेसबुक आणि सगळीकडे पाहिलेला आहे. सर 15 वर्षे या माणसानं आपल्याला सगळ्यांना खेळवलं पाहण्यासाठी आणि पहिल्यांदा चाली खाल्ली, पुन्हा पाईप टाकला, पुन्हा नळ टाकला, पुन्हा तोंडी सोडली, या पद्धतीचं राजकारण या माणसाने केलेलं आहे. आणि
राजाभाऊनी या ठिकाणी 296 कोटी रुपये पाण्यासाठी समांतर पाईपलाईनचा आजच कोणतरी पत्रकार मित्र अतिशय सुंदर असा प्रत्येक ठिकाणी जाऊन अंबर असो पाईपलाईन असो हा या ठिकाणी त्याचा मी आभार मानतो आणि तो व्हिडिओ सुद्धा राजाभाऊ सगळीकडे व्हायरल झाला पाहिजे आणि ह्याचं बाकी आता बोलत तोंडात काहीतरी येत आहे परंतु राहिलेले 76 किंवा 80 कोटी माननीय पालकमंत्री साहेब आहेत फडणवीस साहेबांना मगाच सुद्धा पाहिलं या ठिकाणी राजाभाऊ डायरेक्ट तिन्ही मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री मंत्री यांच्या गळ्यातले टाईट मध्ये या ठिकाणी राजाभाऊ राऊत आहेत त्यामुळे काही माझ्या माया मोडणी करण्याचे कारण नाही 95,000 या ठिकाणी लाडक्या बहिणी आहेत या बहिणींना आशीर्वाद यांना या सरकारला दिल्याशिवाय या ठिकाणी नगरपालिकेमध्ये राजाभाऊ राऊत यांच्या ह्याच्याखाली या ठिकाणी महायुतीचं या ठिकाणी नगराध्यक्ष कत्लेकरींचं मालक आमच्या या ठिकाणी आमचे प्रशांत जे आहेत यांनी 13 एकर जमीन जर कॅन्सर हॉस्पिटल मुंबई नंतर मानसीमध्ये झाला त्याला 13 एकर गुंठ्याला करोड रुपये भाव आहे अशी जमीन या दातृत्वाने आपल्याला दिलेली आहे त्या नगराध्यक्ष पदासाठी माननीय ताई तेजस्विनी ताई कतले या ठिकाणी उभा आहेत आणि बाकी आम्हाला तर सौभाग्य शिवसेनेला राजाभाऊ मिळाला आम्हाला सामावून घेतला सोलापूर जिल्ह्यामध्ये शिवसेनेबरोबर युती या ठिकाणी झाली आणि त्यामध्ये आमच्या मीराताई काय म्हणतात आपण याला निवडून देणे दिले हे सौभाग्य महाराष्ट्रामध्ये आम्हाला पहिल्यांदा मिळालं एवढंच बोलतो 2 शब्द बोलण्याची संधी दिली आणि निवडणुकीनंतर विजयाचा गुलाल भगवा 3 तारखेला फडकवायचा आहे आपल्याला ही करायचं उतरायचं आहे आणि त्याची उतरण या ठिकाणी झाल्याशिवाय राहणार नाही आणि त्यावेळेला तुम्हाला जे ऐकायचंय ते मी बोलतो यानंतर या ठिकाणी या सभेला संबोधित करण्यासाठी आमंत्रित करतोय आपल्या या ठिकाणी या सभेला संबोधित करण्यासाठी आमंत्रित करतोय दातृत्व असलेल्या परिवाराच्या सुनवाई व आपल्या तमाम बार्शीकरांची लाडकी बहीण तेजस्विनीताई कत्ले आपल्याला विनंती करतो की आपण या ठिकाणी या सभेला संबोधित करावे जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचं या ठिकाणी स्वागत करतोय नमस्कार सर्व महापुरुषांना अभिवादन करते आणि इथे उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे लाडके माझ्या प्रचारासाठी उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे लाडके जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे साहेब तसेच आपले सर्वांचे आवडते आदरणीय राजाभाऊ राऊत आणि उपस्थित मान्यवर आणि माझे सासरे बाबासाहेब कतले त्यांच्या पुढाकारामुळे मी आज इथं नगराध्यक्ष पदासाठी उभारलेली आहे आणि बंधू भगिनी पत्रकार बंधू नमस्कार आजच्या प्रचार सभेसाठी उपस्थित असलेले जयकुमार गोरे साहेब हे आणि आपल्या बार्शीचे भाग्यविधाते आदरणीय राजाभाऊ राऊत यांना पाठिंबा देण्यासाठी मी भारतीय जनता पार्टीकडून नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहे आणि माझ्याबरोबर 42 उमेदवार आहेत तर त्यांनाही तुम्ही सगळ्यांनी मिळून निवडून द्यावे म्हणजे आपल्या बार्शीच्या शाश्वत विकासासाठी आपण आदरणीय भाऊंना साथ देऊ आदरणीय भाऊ यांनी 2 दिवसापूर्वी किंवा आता सुद्धा जे सगळे सांगतात पाणी प्रश्नाचा मुद्दा शहराचा पाणी प्रश्न कायमचा मिटविण्यासाठी उजनी ते बार्शी संयुक्त पाणी पुरवठा योजनेचे काम मंजूर करून घेतले आहे आणि वेगाने त्याची अंमलबजावणी सुरू आहे भाऊंनी केलेला हा दावा खरा की खोटा हे पाहण्यासाठी आपले बांधव हे काय आहे हे पाहण्यासाठी कंधर अर्धनाला अशा अनेक ठिकाणी गेले तेव्हा ते काम किती वेगाने चालू आहे याची प्रचिती त्यांना आली आहे शेवटी त्यांनी असं सांगितलं की भाऊंनी जो केलेला दावा आहे तो दावा एकदम खराखुरा आहे तो व्हिडिओ तुम्ही सर्वांनी पाहिला असेल निश्चितपणे खात्री झाली असेल धन्यवाद आणि मला अनेकांनी असे प्रश्न केलेत की ताई तुम्ही नगराध्यक्ष झाल्यानंतर कोणती विकास कामे कराल तर मी आवर्जून सांगते महिला सुरक्षिततेचा विषय महिलांच्या सार्वजनिक स्वच्छतागृहाचा विषय त्याचबरोबर या शहरातल्या नागरी सुविधांच्या संदर्भात ही आपली बहीण जर नगराध्यक्ष
ह्या कार्याला दक्षतेने काम करेल, त्या पदाचा उपयोग करून खूप छान काम करेल. आणि आज तुमच्या या लाडक्या बहिणीला ओवाळणी तुमच्या मतांची हवी आहे आणि मला खात्री आहे की तुम्ही नक्कीच देणार. तुमची ही लाडकी बहीण नगराध्यक्षपदी विराजमान करणार. धन्यवाद. धन्यवाद ताई. नक्कीच तमाम वार्षिकाला आपण सगळेजण ताईंसोबत आहेत ना, एकदा हात वर करून द्यायला सांगायचं. यानंतर या ठिकाणी या सभेला संबोधित करण्यासाठी आमंत्रित करतोय सोलापूर जिल्ह्याचे शिवसेना जिल्हाप्रमुख आदरणीय लक्ष्मीकांत ढोले पाटील साहेब. आपल्याला विनंती करतो की आपण या ठिकाणी या सभेला संबोधित करावं. महाराष्ट्राचे कुलस्वामिनी आई तुळजाभवानी, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, शिवसेनेचे सरसेनापती आदरणीय हिंदुत्व सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचे नतमस्तक होऊन आज भगवंताच्या बार्शी नगरीमध्ये नगर परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्त उपस्थित असलेले सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय जयकुमार गोरे साहेब, ज्यांच्या नेतृत्वाखाली आपण भारतीय शिवसेना ही निवडणूक लढवतोय, असे आपल्या सर्वांचे लाडके आमदारच म्हणतोय. गोरे साहेब मी मुद्दाम आमदार म्हणतोय, नंतर मी बोलेन याविषयी काय ते. आपल्या सर्वांचे लाडके आमदार माननीय राजाभाऊ राऊत, आमचे भाऊसाहेब आंबेडकर, ज्या दानशूर घराण्यानं बार्शीला सातत्यानं मदत केली, सहकार्य केलं, असं टपली घराण्याच्या आमच्या ताई नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौभाग्यवती कटलेताई, उपस्थित इथं सर्व भारतीय जनता पार्टी शिवसेनेचे उमेदवार आणि उपस्थित सर्व मतदारांचं मी शिवसेना भारतीय जनता पार्टीचं मनापासून, भारतीय जनता पार्टीच्या वतीने मनापासून स्वागत करतो. भाऊ बोलणार आहेत, दोन भाऊ बोलणार आहेत. आपले पालकमंत्री जया भाऊ म्हणतात त्यांना आणि राजाभाऊंना राजाभाऊ म्हणतात. हे दोन भाऊ बोलणार आहेत. मला काय बोलायचं कळे नाही आता. त्यानंतर वरून आपल्याला देवाभाऊंचा पाठिंबा आहेच आणि एकनाथभाईंचा पण आपल्याला पाठिंबा आहे. त्यामुळे मी काय बोलणं असं मला वाटत नाही. आणि आज जे बोलायचं ते जयकुमार गोरे साहेब बोलणार आहेत. मला एवढी एकच विनंती करायची सर्व मतदारांना की आपला मोबाईल आता काढायचा आणि सर्वांनी मोबाईलच्या द्वारे गोरे साहेबांना दाखवायचं की आपण आपल्या येणाऱ्या नगर परिषदेला शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीचा उमेदवार आपण निवडून देणार आहे. माझी विनंती आहे. आणि त्यानंतर मी काय बोलणार आहे त्याला सुद्धा आपला मोबाईल आपण चालू ठेवायची माझी नम्र विनंती आहे. गोरे साहेब एवढी लांब गर्दी ही शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी यांच्या विचाराची आहे. आणि मी खाली येणाऱ्या काळामध्ये बार्शी तालुक्यामध्ये संपूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त ही आमच्या बार्शीचं निवडून येणार आहे. अशा प्रकारचा आत्मविश्वास तुम्हाला ही गर्दी आज देते. धन्यवाद मित्रांनो, धन्यवाद धन्यवाद. गोरे साहेब ही गर्दी आता तुम्हाला या गर्दीनं बॅटरीद्वारे तुम्हाला सपोर्ट दिलेला आहे. आपल्या गर्दींची मागणी, या सर्व मतदारांची मी मागणी करू का? तुम्ही माझ्या शब्दाला मान दिला तर मी तुमच्या शब्दाला मान देणार. मगाशी तुम्ही म्हणलो राजाभाऊ ते आपले आमदार आहेत आणि गोरे साहेब आमची ही नगरपालिका निवडून येणार आहे. माझी विनंती आहे येणाऱ्या काळामध्ये राजाभाऊ ते विधान परिषदेवरती आमदार कसल्याही परिस्थितीत या निवडणुकीच्या वतीनं मागणी करतोय, मुद्दाम मागणी करतोय. तर असं विकासाचं राजाभाऊ बार्शी तालुक्यामध्ये केलेला आहे, बार्शी शहरामध्ये केलेला आहे. कुठे जागा साहेब अकलूज, तुम्ही त्या अकलूजला व्यवस्थित जागा दाखवला त्यांचं आभारी आहे. परंतु ही बार्शी येणाऱ्या काळात विरोधकांना विकास कसा असेल दाखवण्यासाठी आपल्या पाठीमागे खंबीर उभा राहणार आहे. माननीय एकनाथराव शिंदे साहेब या पाठीमागे खंबीर उभे राहणार आहेत. अशा प्रकारचा ठाम विश्वास व्यक्त करून माझे दोन शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र. यानंतर या ठिकाणी या सभेला संबोधित करण्यासाठी आमंत्रित करतोय तमाम बार्शीकरांचं लाडकं नेतृत्व आजच्या या 2025च्या बार्शी नगर परिषदेच्या निवडणुकीत
होत असलेल्या जाहीर सभेचे अध्यक्ष, ज्यांनी या देशाची सेवा केली आणि भारतीय जनता पार्टीचं अत्यंत खडतर काळामध्ये काम केलं, असे कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय मोरे मेजर साहेब, त्याचबरोबर एक सोलापूर जिल्ह्याला कणखर असं नेतृत्व या ठिकाणी पालकमंत्री या रूपाने मिळालं. माझे अत्यंत जीवाभावाचे मित्र, तसं भाऊला मी सांगून इच्छितो की भाऊ, मी थोडं शांत बसलो होतो, परंतु तुम्ही भगवान मोसाच्या वेळेस आल्यानंतर मला पुश केलं, प्रेरणा दिली आणि परत मी राजकारणामध्ये सक्रिय झालो. नाहीतर मला पण माहित नव्हतं की मी बहुतेक काय करणार आहे. तुम्ही प्रेरणा दिल्यामुळं आणि साहेबांनी तुम्हाला माझ्यावरती लक्ष द्यायला सांगितल्यामुळे तुम्ही मला फार प्रोत्साहन दिलं भाऊ. नाहीतर मी तसा थोडं काही शांत बसण्याच्या मनस्थितीत बांधवांवर खऱ्या अर्थानं आलेलो. आणि आज ज्यांची मला प्रेरणा मिळाली, ज्यांनी प्रोत्साहन दिलं भगवान महोत्सवाच्या दरम्यान आणि परत राजकारणामध्ये सक्रिय झालं बांधवांवर, ते माझे जीवाभावाचे मित्र जयभाऊ गोरे साहेब, उपस्थित शिवसेनेचे जिल्हा प्रमुख रोगे साहेब, आदरणीय भाऊसाहेब आंदोलकर साहेब, आपल्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार, आपल्या बार्शींच्या लाडक्या बहीण तेजस्वीताई कदले, उपस्थित सर्व माझे नगराध्यक्ष आशिफभाई, माझे नगराध्यक्ष अण्णा, सर्व कापशेभाऊ, अनिल डिसले, सर्व आता कमी बोलून जास्त कोकणा बोलायचंय. मी 5 मिनिट उद्या आपली आणखी सभा बांधून उद्या बोलूनच सन्माननीय व्यासपीठावरती सर्व पदाधिकारी, सर्व उमेदवार आणि उपस्थित असलेले ज्यांच्या जीवावरती, ज्यांच्या भरवशावरती आपण ही निवडणूक जिंकणार आहोत आणि लढवतोय, माझे सर्व जनता जनार्दन, बार्शीतील शुद्ध नागरिक, वडीलधारी मंडळी, तरुण मित्र बांधवांनो, आज या ठिकाणी बांधवांनो ही निवडणूक आपण लढवत असताना आज सुरुवातीलाच मी सर्वांना नम्रपणे सांगू इच्छितो, ही निवडणूक बांधवांनो कुणाच्याही प्रतिष्ठेसाठी नाही, कुणाच्याही अस्तित्वासाठी ही निवडणूक नाही, तर ही निवडणूक आपल्या बार्शीचा थांबलेला विकास पुढे नेण्याकरता आणि सर्व शेतकरी बांधव असतील, या शहरातील तमाम नागरिक असतील, माझी भविष्यातील तरुणांची पिढी असेल, त्यांच्या पोटापाण्याच्या प्रश्नासाठी आपण ही निवडणूक लढवतो. मलाच मी सांगितलं की मला पण माहित नव्हतं की मी विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर एवढं काम केल्यानंतर सुद्धा असं होतं म्हणल्यानंतर मी शांत बसून दुसरा मार्ग शोधण्याच्या तयारीत होतो. मित्रांनो, मी प्रामाणिकपणाने बोलतो आणि मी म्हणून माझ्या विधानसभेमध्ये मला चिरवलं गेलं, विनाकारण माझ्यावरती कुठल्याही पद्धतीची भाषा वापरली गेली बंधूंनो, भगिनींनो, आणि दहचाम करण्यात आला. मी काही चूक केलेली नव्हती, परंतु माझ्या जर कुठल्या बोलण्यामुळं किंवा रणवीर, नाना किंवा अभिजित किंवा संजीव माझ्या कुटुंबामुळं जर त्या एका चांगलं, मी म्हणून माझं नाव घेतलं, चांगलं कार्यकर्ता काम करणार असेल, त्याला शांत बसावं लागत असेल, माझ्या कुठल्या एका चुकीमुळं जर 1 लाख कुटुंबाचं नुकसान होत असेल बांधवांनो, तर मी विरोधकांवरती बोलायचं सोडून दिलेलं आहे. त्यामुळे आज तुम्ही शांत बसलाय. सगळी मी तुम्हाला प्रामाणिकपणानं, नम्रपणानं सांगू इच्छितो की या तालुक्याचं नुकसान जर होणार नसेल आणि 1 लाख कुटुंबाचं भलं होणार असेल, तर मी तुमच्याकरता 10 पाऊल मागे घ्यायला तयार असेल, नम्रपणाने मी या ठिकाणी सांगू. सगळ्यांना वाटतं की राजभाऊचा असा स्वभाव की आता महाराष्ट्र विचार करत होता, एक शब्द बोलल्यानंतर काय वेगळा विषय होऊ शकतो, परंतु कुठंतरी बोलल्यानंतर कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील किंवा माझ्या सुशिक्षित वर्गाला किंवा सर्वसामान्य नागरिकाला वाटत असेल की राजभाऊ असं का बोलला, परंतु खरंच मी चूक केली नव्हती. माझ्याबद्दल फार वेळेवर बोलले होते, कारण त्यांचे खासदार जास्त आलेले होते बांधवावर आणि मला कुठंतरी रणवीरला नानाला फरफडत बांधून आम्ही ओढत घेऊ, जेलमध्ये घालू, अमुक करू तमुक करू, ह्यांचं दाखवायचं, ह्यांना सोडणार नाही, काय पण बोलत होतं. त्याच्यामुळे मी स्टेजवर गांधी पुतळ्याजवळ बोलण्याच्या कुठल्याही मनस्थितीत नव्हतो, पण जसं भाऊसाहेब आंदोलकरांना आता ही करत होते तसंच झालं आणि अनावधानानं काय एखादा दुसरा शब्द गेला, त्याची एवढी मोठी किंमत मोजावं लागली
आणि आपण एक वर्षभर पाहतो बांधवांनी की आपण विकासापासून किती पाठीमागे गेलेलो. परंतु आपल्या सर्वांना माहित आहे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्यांना विरोधी पक्षाला सुद्धा आपण पाठिंबा दिला, तुम्हाला सुद्धा आश्चर्य वाटलं आणि त्याची उतराई म्हणून साहेबांनी आपल्याला बेरर चेक म्हणून संबोधित केलं. कुठल्याही पत्रावरती कुठलंही काम मागितलं तर त्या एक आदर्शवादी व्यक्तिमत्वाने शिंदे साहेबांनी, दादानी आणि खास करून देवेंद्र फडणवीस साहेबांनी नरेंद्र मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला काही कमी केलं नाही बांधवांनो. आज आपल्याला शेतकऱ्याच्या सगळेच विषय मी काही उद्या बोलन. भाऊंना या ठिकाणी बोलायचंय. भाऊंना या ठिकाणी भाऊ फार मोठी जबाबदारी या तालुक्याचा विकासाचा गाडा पूर्ण नेण्याकरता एक विशेष म्हणून भाऊला या ठिकाणी आदरणीय साहेबांनी सांगितलेलं आहे की या बार्शीला कुठलीही कमतरता या ठिकाणी पडून देऊ नका आणि जो विकास थांबलेला ती जयभाऊ तुम्ही करा असं साहेबांनी सांगूनच भाऊला या बार्शीचं पालकत्व दिलेलं आहे वाढवून. आता धोंडे साहेबांनी मागणी केली पण भाऊ मला फक्त या बार्शी तालुक्याचं हित बघायचंय. मी कधीही कुठल्या पदासाठी काम केलं नाही. दोनदा मी आमदार होतो, 4दा माझे आमदार झालो. कधी सुद्धा मला या जनतेनं माझी माया कमी केलेली नाही. फक्त या तालुक्याचा जो थांबलेला विकास आहे एवढाच पुढे नेण्याचं काम तुम्ही करा भाऊ. मी कधीही माझ्या आयुष्यामध्ये कुठल्याही पदाच्या बाबतीमध्ये बांधवांना कधी कुठला आग्रह केलेला नाही. आज पण आपण सगळे रंगात नाही की सोसाट्या बनवत असताना सुद्धा सगळ्या सोसाट्या मला सुद्धा त्याकडे जास्त कळत रविवर्ग बनवणे. परंतु मी बाजार समितीला त्याला उमेदवारी दिली नाही बाबा. तुम्ही सगळेजण राहिलाय. नानाला सुद्धा काही इच्छा व्यक्त केली. नानाला सुद्धा मी थांब म्हणलं अजिबात आपल्याला उभारायचं. कुटुंबातल्या कोणालाही उमेदवारी दिली नाही. फक्त दीपक राऊत या राऊत कुटुंबामध्ये जवळपास 500 उमर आहे. फक्त एक उमेदवारी दिली मित्रांनो. तो राऊत म्हणून नाही, तो हिंदू मुस्लिम एकतेचं प्रतीक म्हणून त्याला उमेदवारी दिलेली आहे. हा माझा कार्यकर्ता. मला कधीही माझ्या कुटुंबाकरता कुठल्याही पदाची कधी अपेक्षा केली नाही. मी कधीही कुठला स्वार्थ केला नाही. आज ही निवडणूक लढवणारे सगळे 90%च्या पुढे गोरगरिबाची लेकर आहेत. ग्रामपंचायत असेल, सोसायटी असेल, जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, बांधवांनो सगळे गोरगरिबाची लेकर. कोण मंडपाचे खटे खाणारा, कोण मावळे विकणारा, कोण किराणा दुकान छोटस चालवणारा, कोण रिक्षा चालवणारा, अशा सगळ्या गोरगरिबांच्या मुलांना आपण या ठिकाणी लोकप्रतिनिधित्व करण्याची संधी देतो. याचं कारण एवढं आहे की तुम्ही कुणीही पट्ट्याधीशांना उमेदवारी या ठिकाणी देतात बांधवांनो. परंतु या ठिकाणी उमेदवारी देत असताना ही जी मुलं आपण या ठिकाणी निवडतो या पाठीमागचं एवढंच कारण आहे की राशन कार्डाचं काम करतात, तहसीलमध्ये जातात, नगरपालिकेमध्ये जातात. परंतु कुठल्या तरी मुद्द्यावरती एखादा नगरसेवक झाला तो परत 5 वर्ष येत नाही किंवा लोकप्रतिनिधी झाला. परंतु तुमच्यामध्ये मिसळणारी मुलं, मिसळणाऱ्या माझ्या भगिनी ह्यांना उमेदवारी दिली आहे. आज मी अभिमानानं सांगून भाऊ या असे नगरसेवक आहेत. माझे नगरसेवक जवळपास एक 85च्या पुढं 96 पासून राजकारण करत असताना फक्त माझी नगरसेवक या 45 मध्ये फक्त 10 येतो. फक्त 10 आहेत. बाकी सगळे नवीन चेहरे आहेत. आणि मला अभिमान वाटतं सांगायला हरकत नाही भाऊ तुम्हाला, सगळे माझे नगरसेवक, माझे नगराध्यक्ष निवडून नगरपालिका आणण्याकरता तुडून पडलेले आहेत. एकही नाराजी नसलेला हा मतदारसंघ. एकाने सुद्धा नाराजी व्यक्त केलेली नाही. प्रत्येक जणांनी एकाची भूमिका केलेली आहे. प्रत्येक जण तोलामोलाचा होता बांधवणं, मला त्याची जाणीव आहे. परंतु कुठल्याही पदासाठी मी सुद्धा कधी पदासाठी काही करणार नाही. मला त्याची इच्छा नाही, काही नाही. परंतु तुम्ही काम करत राहा. बाकी 100% तुमचं त्या ठिकाणी तुमचं चीजकरण तुम्हाला त्या ठिकाणी न्याय देईल. परंतु पदापेक्षा या तालुक्याचा विकास महत्वाचा. आज आपल्याला काय दिलं नाही साहेबांनी? भारतीय जनता पार्टी महायुतीच्या शासनाच्या माध्यमातून आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, शिंदे साहेब, दादा सगळं दिलं. रस्ते दिले, गटर दिले, रमेश अण्णांनी सांगितलं सगळं रोजच आपण बघतोय. चकाचक कुठलाही रस्ता शिल्लक राहिला. पुणे मुंबई सारखी परिस्थिती. बागा केल्या, शॉपिंग सेंटर केले, गोरगरिबांना घरकुलं दिली. आज या ठिकाणी भगवान मैदान आपण चांगलं केलं, शिवस्मारक केलं, शहीद स्मारक केलं. आज कोर्ट या ठिकाणी काम चालू आहे. एक 100 बेडचं उपजिल्हा रुग्णालय चालू आहे. आपण पांगरीला सुद्धा उपजिल्हा रुग्णालय केलं. जलजीवन मिशन असेल, मुख्यमंत्री सडक योजना असेल, सोलापूर रस्ता, धाराशिव उस्मानाबाद रस्ता, तुळजापूर रस्ता,
लातूर रस्ता, आज परांडा रस्ता, कुठला एकही रस्ता शिल्लक राहिले नाही. सगळे मेन रस्ते केले, सगळं केले. MIDC कार्यालय आज कारखाने उभारायला लागले, बाजार समितीतनं सगळं काम केलं. आज ज्वारीचे कारखाने उभारले, कडवा कुट्ट्या उभारल्या, सोयाबीनचा प्लॅन्ट उभारला बांधवांना. MIDC मध्ये 35 कारखाने उभारले. आज तुळजापूरला 52 कारखाने नव्याने उभा केले, तिथं लाईटची सोय केल्या, पाण्याची सोय केली. आज सगळ्यात महत्वाचं जे काय आपल्या बार्शी तालुक्याला वरदान मिळालं, 700 कोटी रुपयाची उपसा सिंचन योजना केली बांधवांनो, की जे शेतकऱ्याच्या लेकराच्या तोंडात सोन्याचं घास घालण्याचं काम आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी या ठिकाणी केलं. एका टोल्यामध्ये केलं मित्रांनो, टप्प्याटप्प्याने पैसे दिले, एकाच वेळेस 700 कोटी रुपये दिले. साठवण तलाव दिले, बंधारे दिले, 50,000 एकर भूजमीन या ठिकाणी ओलिताखाली आलेली आहे. MIDCतनं रोजगार निर्माण होणार आहेत. मी भाऊ तुमच्या पुढे काय मागण्या दिल्या साहेबांना पण दिले, आणखी आम्हाला MIDC करणं गरजेचं आहे. आज राताच्या वाढीची सुरू झाली, कारण या भागामध्ये आपल्याला सुद्धा आठवत असून बांधवांनो, 32 तरुणांनी या ठिकाणी आत्महत्या केलेले का? आज 30,000 या भागातला मतदार पुणे ठाणे या भागामध्ये उपजीविका करण्याकरता गेले. परंतु एवढे उद्योग उभा केले आपण, नवीन उद्योग काय उभा करतो आणि विरोधकाला फक्त टिंगल टावाळी सुचतो. परंतु आज एवढी विद्यार्थी तरुण मुलं 8,000, 10,000, 12,000 रुपयावरती काम करतात. ह्यांच्या हाताला काम मिळणं गरजेचं आहे मित्रांनो. त्याकरता MIDC होणं गरजेचं आहे. आज जामगावची MIDC कार्यान्वित करतोय आपण, उपळायला करतोय, वैराडला करतोय. आणि ह्या सगळ्या गोष्टी करता आपल्याला विधानसभेमध्ये काय झालं ते थोडा जायचं नाही, जे झालं ते झालं. कारण या ठिकाणी मी 10 वेळा सांगेन, या बार्शी शहरामध्ये तालुक्यामध्ये जातीय स्वरूपा निर्माण करणं ही माझी जबाबदारी आहे. मी आज ज्या दिवसापासून राजकारणामध्ये आलोय, एक सुद्धा हिंदू मुस्लिम दंगल नाही, दलित समाज बांधवाची कुठलीही दंगल नाही करणार. कुठेही काय घडलं तर पोलीस फोर्सपेक्षा मध्ये उभारून दोन्ही समाज शांत करण्याचं आतापर्यंत काम केलेलं आहे. कधी सुद्धा इथे खडा दंगलीचा, जाती दंगलीचा पडून येईल नाही. ही ठगे तीच भावना व्यक्त केली की बांधवांना दुसरी कुठली केली, काय चूक केली? हीच भावना व्यक्त केली की कुठल्याही समाजामध्ये भांडण होता कामा नये, तालुक्यात नाही, जिल्ह्यात नाही, राज्यात नाही. आणि ह्याची जर एवढी शिक्षा एखादं शांततेचं वातावरण ठेवण्याकरता करत असेल, वातावरण चांगलं, त्याची जर शिक्षा ही मिळत असेल, त्याच्यापेक्षा कुठलंही दूर होऊ शकतो. जीवनामध्ये कुठलीच चूक केली नाही मित्रांनो, कुठलंही गालबोट लागून दिलं नाही. तुमची कधी खाली मान जाईल असं कृत्य मी कधीच केलं नाही. तुम्ही याचा त्याग केला, परंतु जी झालं ती झालंय. इथनं पुढे तरी काय करू नका, इथनं पुढे तरी तुमच्या लेकराबाळाचा विचार करा. आज विरोधक म्हणतात की 4,000 कोटी आणले, मी सोन्याची लंका. तुमची तुम्हाला साहेब सोन्याची लंका लग्ला आम्हाला त्याशी घेणं देणं नाही. तुमची सोन्याची लंका सगळ्या माणसाने बघितली, आगळगाव रोडची पण बघितली, हडपसरची बघितली. परंतु आज मी अभिमानानं सांगतो मित्रांनो, या शेतकऱ्याच्या लेकरांच्या तोंडात सोन्याचा घात चाललाय. MIDCच्या माध्यमातून या सर्वसामान्य गोरगरिबाच्या लेकराच्या तोंडात मला सोन्याचा घास घालायचा आहे. आणि हीच खरी माझ्या जीवाला सोन्याची लंका असणार आहे. ह्याच्यापेक्षा माझ्या जीवनात कुठलंही. आज प्रत्येक ठिकाणी उठवलं जातं की घरकुल 5,000 घरं दिली आम्ही, ज्या जागा दिल्या, मिलला, लोकमान्य मिलला जागा दिल्या, कतले परिवारांनी कॅन्सर हॉस्पिटलला जागा दिली. अरे तुम्ही काय केलं ते सांगा ना. विनाकारण आरोप कशाला करता? पाणी पाणी. अरे तुम्ही सांगलीच्या सगळं सांगता साहेब की पहिल्यांदा मंजुरी, परत खट्टा, परत पैप, 4-5 टोळ्यांना तोटी. असं तर आम्ही नाही केलं. एका टोळ्यामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांनी 296 कोटी रुपये आपल्याला दिले मित्रांनो. तुम्ही सांगा, आता सगळ्या बार्शीकरांना नम्रपणे मी सांगू इच्छितो, आज वेळ कमी बांधून उद्या आणखी सविस्तर बोलेल मी, परंतु तुम्ही या ठिकाणी सांगा की या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी संविधान लिहिली त्याच्यामध्ये काही लोकप्रतिनिधीला काय कामाच्या पद्धती आपण दिलेल्या त्या राज्यामध्ये, देशामध्ये. जर माझा पराभव झालाय, तिथं प्रशासक आहे, कुठलीही बॉडी नाही, मला नैतिक दृष्ट्या त्या नगरपालिकेत जाऊन बैठक घेता येत नाही मित्रांनो. मी कसं जाऊ? मला सांगा, नगरपालिकेमध्ये एवढं 296 कोटी रुपये मंजूर केले, जॅकवेल झाला, आंबाची टाकी झाली आणि काम रेगाळत लागलं, कुणी पुढे येणार. 9 महिने मी काय बोललो नाही. शेवटी बार्शीतली भाऊनी मला प्रेरणा दिली. मला सांगितल्याप्रमाणे महोत्सवानंतर पत्रकार बांधव इथे उपस्थित आहेत, तुम्ही सगळेजण आले, भाऊ पाहण्यासाठी लक्ष घाला. जनता तुमच्या कडे हात लावून बघते. तुम्ही सांगा मित्रांनो, आज फडणवीस साहेब मुख्यमंत्री, माझ्या जीवाभावाचे मित्र भाऊ या ठिकाणी उपस्थित आहेत. मी कलेक्टर साहेबांना पण मिटिंगला भाऊंनी निरोप दिला की आले असते.
पण मी नगरपालिकेत गेलो असतो आणि बैठका लावली असत्या मित्रांनो तर मलाच नाव ठेवली असते, याला काय दमत निघत नाही म्हणायचं. काय माणूस आहे, पराभव होऊन सुद्धा काय तिथे जाऊन बसतो, काय ह्याला कळतंय का? शेवटी चूक ऑफिसर आले, सगळेजण आले. मी भाऊला विनंती केली, भाऊनी मागे जिल्हाधिकाऱ्यांना फोन केला. जिल्हाधिकारी साहेबांनी बैठक घेतली आणि बैठक घेतल्यानंतर त्या बैठकांच्या कामाला गती आली. MIDC मध्ये टेंभुर्णीच्या अडकलेलं काम परत सुरू झालं. नॅशनल हायवेच्या अडचणी दूर झाल्या. काय शेतकऱ्याच्या अडचणी माड्याच्या तहसीलदारांना कलेक्टर साहेबांमार्फत भाऊनी निरोप दिला. सगळ्या अधिकाऱ्याच्या वेळोवेळी 8-10 दिवसाला बैठका व्हायला लागल्या ना आता 60% काम पूर्ण झालेलं आहे. मी भाऊला विनंती करतो की भाऊ तुम्ही विशेष एक दर 8-15 दिवसाला ह्याच्याकडे लक्ष द्या. आमच्या बार्शीत ताणलेल्या बार्शीला आणि माझ्या सर्व माता भगिनीला आम्ही चांदीवरून 90 लाख ते कोटी लिटर पाणी येते, स्थानिक विहिरीवरून 50 लाख ते 60 लाख लिटर पाणी येते. जुनी जीर्ण पाईपलाईन झालेली आहे ती सारखी फुटते. जी 2.25 कोटीची क्षमता होती तिचं 1 कोटी लिटर पण पाणी येत नाही. त्यावेळेची लोकसंख्या आता 2 लाखाच्या पुढं लोकसंख्या आपली बांधवून गेली. मूळ शहराची 1,60,000 30,000 ग्रामीण भागातली जनता इथं राहते की ज्यांचं मतदानाला नाव नाही आणि 10,000 विद्यार्थी बाहेरचे शिक्षण करतात असे 2 लाख. त्यामुळं हे 2.5 कोटी लिटर पाणी बांधवांना पुरत नाही. त्यामुळे हे 4 कोटी पाणी कमीत कमी 4 आणि जास्तीत 4.5 कोटी लिटर येणार आहे. मी बहुला आपल्या सगळ्या माझ्या माता भगिनीला जो त्रास होतो त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो की तिथं जाता आलं नाही. पण तुम्हाला माहित आहे की मी नगरपालिकेमध्ये आठवड्यात एकदा 2दा मीटिंग घेत होतो. यांनी 1 मीटिंग घेतली का तेवढं दाखवा, एकच कातरण दाखवा बातमीच. मी महिन्यात एकदा चांदणी उजनीच्या फिल्टरवर जाऊन भेट द्यायचो, पाणी चांगलं आहे का बघायचो, सगळं सोशल मीडियावर पेपर लिहायचं. एक वेळेस गेल्यात का वर्षात एवढं सांगा तुम्ही साहेब, एकदाच गेले का तिथं? मग मला कशाला दोष देता? मी पराभव झालेला उमेदवार काय कारणामुळे झालं मला माहित नाही, परंतु तुमची जबाबदारी असताना तुम्ही म्हणता मी विरोधी पक्षात आमदार आहे, मला काय अधिकार नाही. अरे असं कसं? मी विरोधी पक्षात 2.5 वर्ष आमदार होतो. DPDC मध्ये पुण्याची DPDC आणायचो, विधानसभेमध्ये बोलायचो, त्यावेळेस सुद्धा निधी आणायचो, कुठल्या अडचणी देत होतो, प्रत्येक ठिकाणी फिरत होतो. तुम्हाला आता बाहेरच निघायचं नाही त्याला आम्ही काय करणार आणि तुम्ही दुसऱ्यावर कशाला दोष देता? त्यामुळे आमच्यावरती दोष देऊ नका. तरी देखील या ठिकाणी आदरणीय फडणवीस साहेब मुख्यमंत्री, जयभाऊ माझे जीवाभावाचे मित्र आहेत, माझ्या सगळ्या या लाडक्या बहिणीच्या वतीनं भाऊ मी विनंती करतो, एवढा एकच मुद्दा ते सांगतायत तर या ठिकाणी तुम्ही 8-15 दिवसाला एक बैठक घ्या आणि काही करा. एप्रिल महिन्याच्या या ठिकाणी रोज 4 कोटी लिटर पाणी सोडण्याची व्यवस्था तुम्ही करा. MIDC आमची मंजूर करण्याच्या बाबतीत तुम्ही करा. बाकीचे तर कामं भाऊ उपशासिंचन योजना वगैरे तुम्ही करणारच आहेत आणि मला खात्री आहे एवढा धवाणीचा माझा एक जीवाभावाचा मित्र आता जिल्हा भाजपमाय केलाय आणि या ठिकाणी एक असं धडाडीचं नेतृत्व या ठिकाणी आपल्याला मिळालं आहे. त्यामुळे कुणीही काळजी करू नका अशी या ठिकाणी नम्रपणे विनंती करतो. वेळ कमी असल्यामुळे भाऊला बोलणं या ठिकाणी भाऊंचं आपल्याला ऐकण्याकरता या ठिकाणी आले आहेत. त्यामुळे मी भाऊंना नम्रतेची विनंती करतो की आपला वचननामा भाऊ प्रसिद्ध करावा आणि आपलं एक मनोगत आणि बार्शी तालुक्यातल्या जनतेला एक आपण सगळ्या कामाच्या बाबतीमध्ये आपण जबाबदारी घ्यावी अशी नम्रपणे तालुक्याच्या वतीने विनंती करतो. आणि आपल्या कथलेताई आणि 42-41 उमेदवार महायुतीचे निवडून द्यावे. कमळ या चिन्हापूरचं बटन दाबावं, जिथं धनुष्यबाण आहे तिथं बटन दाबावं अशी विनंती करून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. बार्शी नगर परिषदेच्या माध्यमातून या निवडणुकीत भारतीय जनता पार्टी महायुतीचा शाश्वत विकासाचा विजन असलेला वचननामा या ठिकाणी माननीय पालकमंत्र्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी प्रसिद्ध होतोय. यानंतर माननीय पालकमंत्री जयकुमार गोळे साहेब आपल्याला विनंती करतो की आपण आपल्या शेती आवाज नाही लागत. मी चष्मा घातलाय तर त्या माणसांकडे माझी नजर पोचेना. आजच्या बार्शी शहराचं भविष्य 5 वर्षासाठी कोणाच्या हातात द्यायचंय? 5
5 वर्षामध्ये बार्शी शहराच्या पायाभूत सुविधा कोण मजबूत करेल आणि या बार्शी शहराला आवश्यक असणाऱ्या विकासाच्या गोष्टी कोण करेल, विकासाची कामं कोण करेल, ही ठरवणारी बार्शी नगरपालिकेची ही निवडणूक आणि या निवडणुकीच्या प्रचाराच्या सभेच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांसोबत उपस्थित असलेले आणि ज्यांनी आत्ताच आपलं मनोगत व्यक्त केलं आणि या बार्शी शहराच्या आणि बार्शी तालुक्याच्या विकासासंदर्भात प्रचंड मोठं काम जेव्हा जेव्हा ते आमदार झाले, जेव्हा आमदार नव्हते, बाकी सगळे विषय बाजूला ठेवून ज्या माणसानं रात्रंदिवस मेहनत घेऊन या बार्शी शहराचा मतदारसंघाचा विकासाचा संकल्प केला आणि हजारो कोटी रुपयाचं काम जवळजवळ 3.5-4 हजार कोटीचं काम ज्या माणसाने या मतदारसंघात उभं केलं. काल कोणतरी इथं सभा झाली आणि सभेमध्ये सांगितलं 4,000 कोटी रुपयाचं काम झालं असतं तर मी सोन्याची आता आमच्या बार्शी शहराला लंकेची उपमा तुम्ही उपमा देणार रावणाच्या. अरे बार्शी शहर भगवंताचं शहर आहे, हे रावणाचं शहर आहे. साडे 4,000 कोटी रुपयाचा हिशोब पाहिजे असेल तर आमचा राजाभाऊ सक्षम आहे. उद्याच होऊन जाऊ द्या सभा, उद्याच होऊन जाऊ द्या चर्चा. खऱ्या अर्थानं निवडणुकीमध्ये या गोष्टीची चर्चा झाली पाहिजे. शेवटची सभा चांदणी चौकात होईल आणि वेगवेगळी घेण्यापेक्षा एकाच स्टेजवर होऊन जाऊ द्या. राजाभाऊ हिशोब देतील. आदरणीय राजाभाऊ या ठिकाणी उपस्थित असलेल्या या सभेचे अध्यक्ष सन्माननीय मेजर दत्तात्रय मोरेजी, सन्माननीय शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मीकांत मोरे पाटील, शिवसेना नेते आणि त्यांच्यासाठी आपण जोरदार शिट्ट्या वाजवल्या. सन्माननीय बाबासाहेब कटले, सन्माननीय तालुकाध्यक्ष मदन दरारे, रावसाहेब मालक मंगिरे, रमेश अण्णा पाटील, आसिफभाई तांबोळी, अविनाशजी गायकवाड, वासुदेव ढगे, अनिल काका डिसले, व्यंके अप्पा, अरुण भाऊ कनसे, विनोद नाना वाणी, योगेश सावळे, भाऊ हलवे, राधाबाई तांबोळी, सुवर्णा शिवपुरे, राजश्री डमरे, महेश यादव, गणेश नानवलकर नगराध्यक्ष पदाचा उमेदवार आणि त्यांच्या हातामध्ये आपण बार्शी शहराचं भविष्य येणाऱ्या 5 वर्षासाठी सोपवणार आहे. मी आजच्या सभेत सांगतो, निवडणूक 2 तारखेला होईल, निकाल 3 तारखेला होईल, पण मी आजच निकाल जाहीर करून जातो. आमच्या तेजस्विनीताई बार्शीच्या नगराध्यक्ष झालेल्या आहेत आणि या शहराच्या विकासाचा जो संकल्प राजाभाऊने आखलेला आहे त्या संकल्पपूर्तीची जबाबदारी त्या समर्थपणे पार पाडतील अशा आमच्या तेजस्विनीताई कटले, या ठिकाणी बिनविरोध निवडून आलेल्या मीराताई शीतल नाळे आणि राजाभाऊंची जवळजवळ 41 उमेदवारांचे प्रोजेक्ट विनोद झालं ना. 41 उमेदवार आणि स्टेजवरचे सगळे सन्माननीय आणि त्यांना आशीर्वाद देण्यासाठी
आपण या ठिकाणी आलेल्या आमच्या सगळ्या लाडक्या बहिणी, त्यासोबत माझी नजर जिथपर्यंत जाते तिथपर्यंत बसलेले सगळे माझे वार्षिक बंधू आणि भगिनींनो आणि मोठ्या संख्येनं उपस्थित असलेले आमचे पत्रकार बंधू, सगळ्यांचं या ठिकाणी मी मनापासून स्वागत करतो. आणि स्वागत करत असताना या ठिकाणी आपल्या वार्षिकाला मी विनंती करण्यासाठी आलो. बाबांना जवळजवळ 1.5 लाख लोकवस्तीचं शहर आहे. 1,10,000च्या आसपासचं मतदान आहे. जवळजवळ अर्धा विधानसभा मतदारसंघ या शहरामध्ये आहे. आणि या शहराच्या पायाभूत सुविधा मजबूत करणं, या शहरामध्ये शहराचा विकास करणं, सामान्य माणसासाठी लागणाऱ्या गरजा त्या गरजाची पूर्ती करणं, आणि यासाठी या नगरपालिका अस्तित्वात आल्या. आणि या नगरपालिकेमध्ये आपल्या सगळ्यांचा कारभार आणण्यासाठी नगरपालिकेच्या ह्या बॉडी अस्तित्वात येते. आणि यासाठी मी आपल्या सगळ्यांना सांगणार आहे की हे सगळं करायचं असेल, राजाभाऊंनी खूप मोठी विकासाची कामं केली. अख्खं भाषण राजाभाऊंनी बोलताना मगाशी सांगितलं, पाणी असलेलं भाषण कर. या माणसाची तळमळ मला माहिती आहे. आणि खास करून आपल्या सगळ्यांना हे सांगण्यासाठी आलं की देशामध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे. राज्यामध्ये आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली माहितीचं सरकार आहे. आणि आता बार्शी शहरामध्ये भारतीय जनता पक्षाचा नगराध्यक्ष झाला तर या शहराचा विकास होईल. या शहराची राहिलेली विकास कामं मार्गी लागतील. आणि या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी आपल्या सगळ्यांच्या समोर आज उभा आहे. काल इथे सभा झाली, काही माझे सहकारी या ठिकाणी आले, त्यांनी भाषणं केली आणि त्यांनी सांगितलं, राजाभाऊला प्रश्न विचारला की पाण्याच्या प्रश्नासंदर्भात प्रश्न विचारला. हे शहर पाणी करतोय. मग मला सांगा आदरणीय सुपल साहेब, तुम्ही आम्ही सगळे सहकारी आहोत. माझा प्रश्न तुम्हाला, राजाभाऊंनी 260 कोटी रुपयाची पाण्याची योजना मंजूर केली. त्या योजनेचं काम आता खूप वेगानं चालू आहे. पण मध्यंतरीच्या कालखंडामध्ये आपण आमदार झाल्यानंतर भलं राजाभाऊंनी मंजूर केलेलं काम असू दे, पण ते पूर्णत्वाला नेण्याची जबाबदारी कुणाची होती? जबाबदारी आपली असताना आपण दुसऱ्यावर ढकलता. पण 266 कोटीची पाणी योजना, 70 किलोमीटर पाणी आणायचं आहे, हायवेचं क्रॉसिंग आहे, अनेक ठिकाणी अडचणी आहेत, वेगानं काम चालू आहे. राजाभाऊ त्यासाठी सातत्याने पाठपुरावा करतात. पण हे काम पूर्ण व्हायला जेवढं आवश्यक आहे तेवढा कालखंड लागेल का नाही लागेल? आपण सगळ्यांना माहिती आहे, बाबांना लग्न झाल्यानंतर आपल्या सगळ्यांना माहिती आहे, ज्या प्रक्रिया होण्यासाठी जेवढं अवधी लागतो, हे काम होण्यासाठी जेवढा वेळ लागेल तेवढा वेळ लागेल ना. तुम्ही काय एवढं पाहिजे होता इथं आल्यानंतर त्यांच्याकडे बोलण्यासाठी मोठाच नाही. या स्टेजवर माझा प्रश्न आहे, राजाभाऊ 4,000 कोटीचा हिशोब देतील. माझी विनंती आहे, 1 वर्ष झाले तुम्ही आमदार होऊन, 1 वर्षामध्ये आमदार फंड 5 कोटी रुपये सोडून 1 कोटी रुपयाचं काम मला दाखवा. माझा होता तुम्हाला. अरे बाबांनो, विकास करायला एक तर मुळात भावना विकासाची लागते, त्यासोबत आपण विकास आणणार कुणाकडून? मला उद्या सांगा, काल सभा झाली, त्यांनी सांगितलं आमचा नगराध्यक्ष निवडून द्या, आमच्या ताब्यात नगरपालिका द्या.
आता मला सांगा, आता आमची सत्ता नाही हेच तेच कबूल करतात, आमची सत्ता नाही म्हणून आम्ही काम करू शकत नाही हे तेच सांगतात. मग असं असताना उद्या बार्शीचा नगराध्यक्ष झाला, ही पाणी योजना 207 कोटी रुपये मंजूर झाले, अजून 75 कोटी रुपये त्या योजनेसाठी लागणार आहेत. मग सोपन साहेब, तुम्ही हे पैसे आणायला जाणार कोणाकडे? हे पैसे तुम्ही आणणार कोणाकडून? काल तर देवेंद्र फडणवीस साहेबांच्यावर टीका केली, कुणी सरकारवर टीका केली, कुणी मोदीजींच्यावर टीका केली. मग हे योजनेला पैसे आणणार कुठून? हे पैसे आणणार कुठून? माझा वार्षिक माझा सवाल आहे. अरे राजाभाऊने जे पाहिजे ते सगळं आणलं, आपण जे मागितलं ते सगळं केलं. आपण बघता 30-35 वर्ष जे माणसं आमदार होती, त्या माणसाला वार्षिक उपसा सिंचन योजना पूर्ण करता आली नाही. त्यासाठी राजाभाऊला आमदार व्हायला लागलं, आज देवेंद्र फडणवीस साहेबांना मुख्यमंत्री व्हायला लागलं. योजना कागदावर सांगून पूर्ण होत नाही, फक्त भाषण करून काय काम उभं राहत नाही. एकमेकाची टिंगल करून एकामेकाच्या विषयावर बोलून काय काम होत नाही. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, हे काम करायचं असेल तर राज्यामध्ये सरकार आपलं असलं पाहिजे. आणि राजाभाऊ होते म्हणून शेतकऱ्यांची पाण्याची बार्शी उपसा सिंचन योजना पूर्ण झाली. आज या गावाच्या पाण्यासंदर्भात मी सांगतो, भगवंताच्या साक्षीने मी शब्द देतोय, 207 कोटी रुपयाची पाणी योजना आणि त्याच्यासाठी आणखीन 75 कोटी रुपये लागतात. ही योजना एप्रिल महिन्यापर्यंत पूर्ण करण्याचा शब्द आज जयकुमार गोरे पालकमंत्री मंत्री पुन्हा जयकुमार गोरेंनी कसं काय सांगितलं, अरे मी या जिल्ह्याचा पालकमंत्री आहे आणि मी जबाबदारी घेतोय, 75 कोटी आणण्याची जबाबदारी घेतोय. अरे राजाभाऊ, एक SMS केला तर 75 कोटी रुपये देवाभाऊ पाठवून देते तुमच्यासाठी. तुम्ही कुणाला SMS करणार सांगा मला. सांगा तुम्ही कुणाला SMS करणार, तुम्ही पैसे कुणाला मागणार. तुम्ही समजा 266 कोटी राजाभाऊने चालले, ते पूर्ण तुमच्याकडून होईल गेलं माहिती नाही, आम्हीच करू. पण वरचं 75 कोटी नाही आलं तर मग काय करणार? मंदिर बांधलं, मंदिराला शिखर केलं, शिखराला प्रवेश नसला तर कसं करणार मंदिर होणार? ही करण्याची क्षमता फक्त राजाभाऊ म्हणजे दुसऱ्या कोणाला. आम्ही शब्द या शहराच्या विकासाच्या संदर्भातला, या शहराच्या विकासासाठी जे जे लागेल ते आम्ही करू. आणि खास करून देवाभाऊ मुख्यमंत्री आहेत, एकनाथ शिंदे साहेब आता नगरविकास खात्याचे मंत्री आहेत, आमचा शिवसेनेचा जिल्हाध्यक्ष ते आधी सगळे पदाधिकारी बसलेले आहेत. आणि हे सगळे ताकदीने आम्ही या शहराच्या योजनेसाठी जे लागेल ते करण्याची आमची तयारी आहे. म्हणून आपल्याला मी या ठिकाणी सांगणार आहे, एका बाजूला पाण्याचा प्रश्न आहे, आता आम्ही सोडवूच, पण पाण्याच्या सोबत या शहराचं आराध्य दैवत भगवंत तीर्थक्षेत्र हे बार्शी आहे. आणि या बार्शीच्या या भगवंताच्या नगरीला आणि त्या नगरीच्या तीर्थक्षेत्र आराखड्याला आपल्याला करायचं आहे. या बार्शी शहराचा विकास करायचा आहे आणि त्यासाठी 288 कोटी रुपयाची गरज आहे. मला सांगा सोपन साहेब, हे 288 कोटी मागणार आहे कुणाला? मागितलं तरी तुम्हाला देणार आहे कोण? आणि मग हे आलेच नाही तर तुम्ही आराधना करणार आहे कसा? भगवंताला काय सांगणार? आज जयकुमार गोरे आज तुम्हाला शब्द देतोय, या बार्शी शहराच्या विकास कामासाठी महाराष्ट्र सरकारकडे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांकडे राजाभाऊचा मित्र म्हणून या बार्शी शहराची वकिली हा जयकुमार गोरे करेल. आणि हे पद राजाभाऊने
आमच्याकडे आहे, सरकारकडे आहे आणि जयकुमार गोरे साथीला आहे राजाभाऊ. या 288 कोटी रुपयाचा आराखडा नगराध्यक्ष माझ्या तेजस्विनीताईला बहिणीला माझा करा. आज जयकुमार गोरे शब्द देतो, पुन्हा सांगतोय तुम्हाला, 2 महिन्याच्या आत 288 कोटी रुपयाचा आराखडा मंजूर करू शकतो. भव्य असं तीर्थक्षेत्र बनवण्यासाठी जे करायला लागेल ते करण्याची भूमिका आपण घेऊ. या ठिकाणी आपण बघितलं, या शहराचे सौंदर्यात भर घालण्यासाठी अनेक गोष्टीची आवश्यकता. राजाभाऊने बऱ्याचशा गोष्टी केल्या, शहरातले रस्ते केले, आजूबाजूचे सगळे रस्ते केले. हे विचारतात 4,000 कोटी रुपये कुठे आहेत. मला सांगा, राजाभाऊने केलेल्या रस्त्याने चालायचं नाही असं एकदा सोपन साहेब तुम्ही सांगून पहा. माझं काय म्हणणं आहे, फक्त राजाभाऊने केलेल्या रस्त्यावर माझी गाडी चालणार नाही एवढं सांगा, घरातनं बाहेर पडून दाखवा. अरे ज्या बाजूला जाल तिथे राजाभाऊचा रस्ता आहे, कुठं जाणार तुम्ही? आणि या सगळ्या गोष्टी आपण सांगतात, छान कुठे गेले पैसे? त्यामुळं या बार्शी शहराच्या विकासाच्या याच्यामध्ये भर पाडत असताना या बार्शी शहरामध्ये आपल्या सगळ्यांना राजाभाऊ आवश्यकता. या बार्शी शहराच्या बस स्टँडचं सुशोभीकरणाची गरज आहे. भव्य बार्शीमध्ये बस स्टँड असलं पाहिजे ही आवश्यकता. अनेक कामं झाली, राजाभाऊ हे काम झाले. पण आता मी तुम्हाला परत सांगतो, माझ्या बहिणीला तुम्ही नगराध्यक्ष म्हणून निवडून द्या. आज जयकुमार गोरे पुन्हा शब्द देतो. तुम्ही म्हणणार एवढे सगळे शब्द कसा देतोय? पण तुम्हाला माहिती आहे माझं सरकारमध्ये किती वजन आहे. आणि मी असाच नाही आलो, येताना जयभाऊने फोन करून आलो, राजाभाऊनी माझ्याकडे यादी पाठवली ती, भाऊ बार्शीत आला तर माझा बार्शीसाठी हे तुम्हाला जाहीर करायला लागेल. येताना देवेंद्र फडणवीस साहेबांना फोन केला आणि साहेबांची परमिशन घेऊन मी आलो, काळजी करू नका. या ठिकाणी बार्शी शहराच्या बस स्टँडसाठी जेवढे पैसे लागतील आणि राजाभाऊ सरकार देईल आणि सरकारने नाही दिलं तर 1,000 कोटी रुपयाचा आराखडा डीपीडीसीचा आहे, जयकुमार गोरे स्वतः देईल. त्यामुळे या शहराच्या विकासासाठी जे लागेल ते सगळं करू. पण सांगा सोपन साहेब, या बस स्टँडचं काम तुम्ही कसं करणार? कोणाकडे जाणार, कोणाला मागणार? माझा प्रश्न आहे तुम्हाला, मी टीका नाही करतोय, माझा सवाल आहे तुम्हाला. सांगा हे कसं करणार आहे, सांगा हे कुणाकडून लागणार आहे. 4 वर्ष सत्ता आहे. मातोश्री तर तिकिटाला पैसे घेतो, तुम्हाला कसं कोण देणार? तर या सगळ्या गोष्टी आपल्या सगळ्यांना माहिती आहेत. तेव्हा ज्या ज्या गोष्टी आहेत त्या त्या गोष्टी करायच्या. आता मला सांगा, एका बाजूला ही सगळी कामं झाली, बार्शी उपसा सिंचन योजना झाली. आता बार्शी उपसा सिंचन योजनेचा 3रा टप्पा आपल्याला करायचा आहे. बार्शी उपसा सिंचन योजनेचा 3रा टप्पा आपल्याला करायचा आहे. शेतकऱ्याच्या शेताला पाणी द्यायचं आहे. सांगा मला, ही उपसा सिंचन योजना कोण करेल? विखे पाटील साहेब या जलसंपदा खात्याचे मंत्री आहेत. अख्ख्या महाराष्ट्राला माहित, विखे पाटलाची माझी व्यक्ती अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे. राजाभाऊ, 3ऱ्या टप्प्याला मान्यता द्यायची जबाबदारी पुन्हा आम्ही घेतो. हे सरकार घेईल. 700 कोटीचा पहिला टप्पा तुम्ही पूर्ण केलाय, 1000 एकराला पाणी दिले. आता सांगा, आज 3ऱ्या टप्प्याला मान्यता येणाऱ्या 6 महिन्याच्यात आम्ही देऊ आणि प्रत्यक्षात टेंडर करून काम चालू करू. हे सरकार म्हणून मी सांगतोय. सांगा सोपन साहेब, हा 3रा टप्पा तुम्ही कसा करणार? या 3ऱ्या टप्प्याचं काम तुम्ही कसं करणार आहे? या 3ऱ्या टप्प्यासाठी लागणारा पैसा तुम्ही कुणाला मागणार आहे? कालच फडणवीस साहेबांना बोललाय, सगळ्यांना शिव्या घातलाय, आता तुम्ही कुणाला जाणार आहे? मातोश्री गेला तर दरवाजा उघडणार आहे.
जामगाव उपनगराच्या एमआयडीसीचं काम आहे. ते एमआयडीसीचं काम करायचं एका एमआयडीसी झाली तर मगाशी राजाभाऊंनी सांगितलं या सगळ्या भागामध्ये एमआयडीसीचं काम झालं पाहिजे, लोकांच्या हाताला काम मिळालं पाहिजे, या युवकांच्या हाताला काम मिळालं पाहिजे. अजून एक एमआयडीसी झाले, अजून 2 एमआयडीसी करायचे आहे. आणि हे एमआयडीसी करायची ताकद कुणाची आहे सांगा मला? कुणाची आहे? कुणाची आहे? कुणाची आहे? सांगा सोतबल साहेब. या जामगाव गावला तुम्ही एमआयडीसी कुठून आणणार आहे? कुठून आणणार आहे? सांगा कुठून आणणार आहे? आणि तुमचं जाऊन बार्शीकरांना माझी विनंती आहे, सांगा हे कुठं जाऊन काम आणणार आहे आणि कसं तुमचं काम करणार आहे? आणि ज्याच्यामध्ये काम करण्याची क्षमता, जो काम करू शकतो, जो काम आणू शकतो, अशा माणसाच्या पाठीशी राहायला लागेल. अशा माणसाला आपल्याला पाठबळ द्यायला लागेल. अरे राजाभाऊ सारखा रात्र दिवस झटणारा, 24 तास आपल्या लोकांसाठी काम करणारा, रात्री 1 वाजता फोन केला, कुठे ऍक्सिडेंट झाला तर राजाभाऊ फोन उचलेल. सांगा सरपंच साहेब, तुम्ही फोन उचलणार का? मला सगळंच माहिती आहे. सोबत मी 3 जण काम केलं, त्यामुळे सगळं मला माहिती आहे. त्यामुळे मी या सगळ्या गोष्टी सांगतो. शहराची अडचण असू दे आणि कुठली अडचण असू दे, या सगळ्या अडचणीच्या संदर्भातली भूमिका असेल. अरे सरकार पण आमच्या मोदीजींचा आहे, खाली देवेंद्रजींचा आहे, आमच्या लाडक्या बहिणी इथे बसलेल्या आहेत. निवडणुकीच्या वेळी सगळेजण आमचे हे सगळे सांगत होते. काल त्यांची सभा झाली, लाडकी बहीण योजना बंद होणार आहे, लाडकी बहीण योजना निवडणुकीसाठी आहे, हे आमचं सगळे सांगत होतं. आमच्या बहिणींना सांगत होते. माझ्या बहिणीला माझा सवाल आहे, देवाभाऊने आमचं सांगितलंय की जोपर्यंत तुमचा भाऊ मुख्यमंत्री आहे तोपर्यंत लाडक्या बहिणीचे 1500 रुपये अकाउंटवरचे कधी बंद होणार नाही, हा शब्द माझ्या देवाभाऊने दिलेला आहे. आता बहिणीला सवाल आहे, ताई, राखी पौर्णिमेला तुम्ही भावाच्या घरी जाता ना? राखी पौर्णिमेला भावाच्या घरी जाता, सख्खा भाऊ सुद्धा राखी बांधताना ताटात 100 रुपये टाकताना बायकोकडे 3 वेळा बघतो. आणि बायकोनी मान हलवली तर 100ची नोट ताटात पडते, नाही तर पुन्हा खिशात जाते. साडीचा जमाना संपलेला आहे. खरंय का नाही? आणि आमचा देवाभाऊ राखी पौर्णिमेला 1500 रुपये नाही देत आहे, प्रत्येक महिन्याला 1500 रुपये देतो. प्रत्येक महिन्याला तुमचा भाऊ तुम्हाला 1500 रुपये देतोय. बाजूला बसलेला कधी घरातला असला, नवरा असला, कोणी असला, 100 रुपये बाजाराला गेला, 100 रुपये दिले ना तर 3 वेळा 4 वेळा हिशोब मागतो. किती शिल्लक राहिले ग? 100 रुपयाचा हिशोब मागतो. आता तोच गडी आता तुम्हाला विचारतो कोण आहे, तुझ्या अकाउंटला काय आहे का शिल्लक? अरे हा मान, हा सन्मान आमच्या देवाभाऊने माझ्या बहिणीला दिलाय. कधी सन्मान नव्हता आमच्या बहिणीला. त्या बहिणीला माझी विनंती आहे, त्या देवाभाऊला मत द्यायला लागेल. देवाभाऊला विसरून चालणार नाही. देवाभाऊला भाऊबीज द्यायला, देवाभाऊ आपल्याला भाऊबीज देतो. भावाचं कर्तव्य, भावासाठी आपलं कर्तव्य पार पाडायला लागणार आहे. अशा अनेक गोष्टी आहेत. 5000 घरं शहरामध्ये बांधून झाली. जवळपास 4,500-5,000 लोकांना घरं देण्याची आवश्यकता आहे. प्रधानमंत्री आवास योजनेतून घरं येऊ शकतं. अनेक योजना शासनाच्या त्या योजनेतून घरं येऊ शकतात. आणि हे घरं आणण्याची क्षमता आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांची आहे, राजाभाऊची आहे. मला सांगा सोपल साहेब, या शहराला 5,000 घरांची आवश्यकता आहे, कुठून आणणार आहे? माझा सवाल आहे, कुठून आणणार आहे? मग आपल्याला माझा एवढंच सांग आहे, हे सगळं तुम्ही करू शकत नाही, मग कशासाठी तुम्हाला सत्ता पाहिजे आहे? करताना काम
करतोय ना राजा भाऊ काम, आहे ना आमदारकी, चला घ्या मजा. बाकीचं सोडा राजा भाऊ, करतोय बिचारा, रडतोय बिचारा, आणतोय बिचारा. आई हिंमत त्याच्याकडे रात्रंदिवस मेहनत करायची, काम करायची, करेल तो काम. आणि कशासाठी आपण 8 तास ठेवतोय उगाच? माझं विनंती आपल्याला आहे. बाकी सगळ्या गोष्टी असेल, महिला बचत गटाचा विषय आला, अरे राजा भाऊ, महिला बचत गटाचं खातं माझ्याकडे. या शहराच्या सगळ्या बहिणींना सांगतो, तुमच्या भावाकडे खातं, काळजी करू नका. उमेदमध्ये बचत गटाला ते लागेल ते सगळे राजा भाऊला सांगा, सगळे पोचवायची जबाबदारी माझी. खातं माझ्याकडे. त्या सगळ्या गोष्टी आहेत. गावाखेड्यात आलेली लोक आहेत, ग्रामपंचायत कार्यालय बांधायचं, गावाचा अप्रोच रस्ता करायचा, गावाचा अंतर्गत रस्ता करायचा, स्मशानभूमी करायची, सगळ्यांना पैसे पाहिजे. राजा भाऊ, फक्त तुम्ही पत्र द्या, मी ग्रामविकास खात्याचा मंत्री आहे. 25, 15, 30, 54 CM, मुख्यमंत्री सडक योजना, पंतप्रधान सडक योजना, सगळं माझ्याकडेच आहे. सगळं मी करेन. सांगा सोपन साहेब, तुम्ही कुणाकडे जाणार आहे? हा विषय टीकेचा नाही, हे वास्तववादी माझा विचार नाही, वास्तववादी माझा प्रश्न आहे. आणि असले तर उद्या माझे कुठं सभा असते तर त्या माझ्या प्रश्नाला उत्तर सांगा. 25-15 मधलं ग्रामपंचायत कार्यालय माझ्या गावात बांधायचे, कुठून आणणार आहे? गावाला स्मशानभूमी नाही, कुठून आणणार आहे? तुमचा आमदार फंड किती पुरणार आहे? या सगळ्या गोष्टी आपल्या समोर आहेत. म्हणून आज या ठिकाणी मी आपल्या सगळ्यांना विनंती करायला आलेलो आहे की बाबा, 5 वर्षासाठी शहर आपण कुणाच्या तरी हातात देणार आहोत. या शहराचं भविष्य पण कुणाच्या हातामध्ये देणार आहोत. एक चूक झाली, आपण विधानसभेला केली, हजारो कोटी रुपयाचं काम झालं, कुठल्या तरी भावनेला बळी पडलो आणि आपण लोकप्रतिनिधी बदलला. 1 वर्ष झालं बार्शी मतदारसंघ थांबलाय, विकास काम थांबलंय. 1 वर्ष झालं. भगवंताच्या पूजेच्या निमित्तानं मी इथं आलो. राजा भाऊला विनंती केली, राजा भाऊ आता थांबून चालणार नाही, पुढे कोण आहे ते काम करू शकत नाही. तुम्हाला या लोकांच्यासाठी ही जनता तुमच्यावर प्रेम करते, तुम्हाला बाहेर पडायला लागेल, काम करायला लागेल. राजा भाऊ पुन्हा मैदानात आले, पुन्हा ताकदीने राजा भाऊ काम करतायत. आपण बघताय एवढ्या ताकदीने काम करताय. म्हणून मला आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे की आपण सगळ्यांनी ताकदीने या तळ्याच्या पाठीशी उभं राहावा. आमच्या ताईला नगराध्यक्ष पदाचा उमेदवार आहे, त्या ताईला आपण निवडून द्या. ताईंच्या वतीने हा भाऊ शब्द देतोय, या बार्शी शहरासाठी जे जे लागेल ते मोदीजींच्याकडून, फडणवीस साहेबांच्याकडून जे आणण्याला लागेल ते आणण्यासाठी हा भाऊ ताईच्या पाठीशी भक्कम भूमिका आहे. आपण सगळ्यांनी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला मत द्या आणि कमळाचं पुढचं बटन 2 तारखेला दाबा आणि बार्शीकरांची सेवा करण्याची संधी द्या. एवढं सांगतो थांबतो. जय हिंद महाराज.